फक्त 4 दुर्वांचा हा जो मी आज उपाय तुम्हाला सांगणार आहे, तो जर तुम्ही केला तर तुमच्या सगळ्या मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करणार आहे आणि हा उपाय तुम्हाला नक्की आवडणार आहे. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला एक असा छोटासा उपाय सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. 27 तारखेला गणेश चतुर्थी आहे आणि त्या दिवशी आपल्या घरी गणपती बाप्पांचं आगमन होत आहे. सगळेजण उत्सवाच्या तयारीमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती असतो, तर त्या गणपतीच्या डेकोरेशनची तयारी सगळीकडे जोरदार चालू आहे. तर गणपतीच्या सेवा तर आपण मनोभावे करतच असतो गणपती बाप्पाची. तो आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच आपलं आपलं सगळं व्यवस्थित चालू आहे. त्यासोबतच जर आपण हा उपाय जो मी सांगत आहे, एक साधा, सोपा, खूप सिंपल उपाय आहे, जो मी तुम्हाला आता सांगणार आहे. तो केल्याने तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. मी एक छोटीशी कथा सांगते, ज्याच्यामध्ये त्या कथेमध्येच तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला दुर्वा गणपती बाप्पाच्या कुठे ठेवायच्या आहेत, म्हणजे तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. त्याचं झालं असं की अनाहल नावाचा एक राक्षस सगळ्या धरतीवरती हाहाकार माजवत होता. त्याचं अग्नीचं रूप होतं, त्याच्यामुळे तो सगळ्यांना जाळत होता. सगळे देव, दानव सगळे खूप हैराण झाले होते. सगळी पृथ्वी हैराण झाली होती त्याच्या ह्या हाहाकाराने. सगळ्या देवतांनी मिळून जेव्हा गणपती बाप्पाला प्रार्थना केली की ह्याच्यापासून आमची सुटका करा, सगळ्या देवांनी सुद्धा, दानवांनी सुद्धा, सगळ्या मानवांनी, ऋषीमुनींनी सगळ्यांनी श्री गणपती बाप्पांना प्रार्थना केली की आम्हाला ह्याच्या त्रासातून मुक्त करा. तेव्हा गणपती बाप्पांनी आपलं अकराळ-विक्राळ रूप, खूप मोठं रूप, ब्रह्मांडापेक्षाही मोठं रूप धारण करून त्या राक्षसाला ग्रहण केलं, म्हणजे त्या राक्षसाला गिळून टाकलं आणि या धरतीला, या सगळ्या देवांना, देवादिकांना, ब्राह्मणांना, ऋषीमुनींना, आपल्या पृथ्वीला त्या राक्षसापासून वाचवलं. परंतु झालं असं की तो राक्षस अग्नीचं रूप होता आणि त्या राक्षसाच्या दाहाने गणपती बाप्पांचं सगळं शरीर हे झालं, आग व्हायला लागली. सगळ्या शरीराची आग व्हायला लागली. त्यांचं शरीर लाल व्हायला लागलं, निळं व्हायला लागलं आणि सगळे देवदेवता, सगळे ऋषीमुनी सगळे घाबरले की आता काय करायचं, कसं गणपती बाप्पांची जी अग्नी होते आतमध्ये जी जळतंय किंवा त्यांना त्रास होतोय, त्याच्यापासून त्यांची मुक्तता कशी करायची. खूप प्रयत्नानंतर जेव्हा दुर्वा गणपती बाप्पांच्या डोक्यावरती ठेवल्या, तेव्हा त्यांच्या शरीराचा दाह कमी झाला, त्यांच्या शरीराची गरमी कमी झाली. म्हणूनच आपण गणपतीला दुर्वा वाहतो. यामागे अजूनही खूप कथा असतील, पण त्या आपल्याला माहीत असतात, नसतात. ज्या आपल्याला माहीत आहेत त्या आपण इतरांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आणि त्याचा सगळ्यांनीच फायदा घेतला पाहिजे किंवा त्याचा आपल्याला आपल्या आरोग्यासाठी किंवा आपल्या घरातल्या सुखशांतीसाठी उपयोग करून घ्यायला हवा. तर तुम्ही सुद्धा सकाळी जेव्हा गणेश चतुर्थी आहे 27 तारखेला, बुधवारच आहे, गणपतीचाच वार आहे बुधवार. या दिवशी गणपती बाप्पा आपल्याला गणपती बाप्पा दरवेळेलाच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये येतात, ते खूप काही देऊन जातात. यावर्षीसुद्धा सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होतील अशी गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करूया. आणि गणपती बाप्पाच्या जेव्हा तुम्ही संध्याकाळी आरती कराल किंवा सकाळी गणपती बाप्पांचे आगमन झाल्यानंतर, किंवा जर तुमच्या घरामध्ये गणपती बसत नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हे करू शकता. कोणत्याही बुधवारी तुम्ही हे करा. हा उपाय 4 दुर्वा, तुमच्या लक्षात आलंच असेल की 4 दुर्वा जर तुम्ही गणपतीच्या डोक्यावरती ठेवल्या तर गणपती बाप्पा खूप प्रसन्न होतात, शांत होतात आणि ते आपल्याला सगळ्या आपल्या मनोकामना पूर्ण होतात. जेव्हा गणपती बाप्पांच्या डोक्यावरती त्या 4 दुर्वा ठेवल्या गेल्या, तेव्हा त्यांच्या शरीरातली दाह कमी झाला, त्यांचं मन शांत झालं, त्यांचं शरीर शांत झालं. म्हणूनच गणपतीसाठी आपण दुर्वा वाहत असतो. दुर्वा ह्या गणपती बाप्पाच्या खूप आवडत्या आहेत. तर तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करून बघा. सोबतच मी अजून एक उपाय तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर व्हिडिओला भरपूर प्रतिसाद द्या आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धी आकर्षित करा. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.